मग अपलोड करताना केलं तर ते डॉक्युमेंट मधून बाहेर पडणार का? सर, ज्यांचे डॉक्युमेंट्स एकाच पेजवरती आहेत SCBC NCL, कारण हे दरवर्षी निघतंय नाही का, त्यांनी काय करायचं, जे तुमचं इनव्हॅलिड NCL झालेलं आहे परंतु त्यांच्यावरती SCBC होतं 14 मे 2025 होतं, तिथं तुम्ही कॅटेगरीच्या तिथं ते अटॅच करा आणि जिथे NCL सध्याचं आहे तुमचं रनिंग, ते तुम्ही रनिंग जे काढलेलं आहे ते सध्या अटॅच करा, म्हणजे तुम्हाला तिथला बेनिफिट भेटेल आणि तुम्ही याच्यातून बाहेर पडणार नाही. बिकॉज इट्स नॉट युअर मिस्टेक, बिकॉज ऑथॉरिटीज ओनली गिव्हिंग अस, इथे हे सर्टिफिकेट आपल्याला कंटिन्युएशन ते NCL बद्दल बरोबर देतात आहे. दॅट इज नॉट सर आवर फॉल्ट. आणि यावर्षी काढलेलं कास्ट सर्टिफिकेट आहे ते? यावर्षीच काढलेलं कास्ट सर्टिफिकेट आहे ते NCL सोबत जोडून टाका आणि पहिलं जे जुनं आहे ते SCBC कॅटेगरीचा जो टॅब आहे तिथं जोडून टाका. म्हणजे जुनं कास्ट सर्टिफिकेट आहे ते कॅटेगरीला जोडू आणि आत्ताचं कास्ट सर्टिफिकेट